सगळा समाज एका छत्राखाली यावा आणि त्यांना वेदांताची भाषा आणि त्यांना त्यांच्या मुक्तीचं स्वातंत्र्य प्राप्त व्हावं याकरता ज्ञानोबांची कार्यशाळा सुरू झाली. पण त्या काळातल्या समाजाने त्यांना स्वीकारलं नाही महाराज. खरं सांगू, मी कधी कधी विचार करतो, फार बरं आहे आपण ज्ञानोबांच्या नंतर जन्माला आलो. का बरं? त्यांच्या काळात जन्माला आलो असतो ना, त्यांना दगड मारण्यामध्ये आपला नंबर पहिलाच राहिला असता. समाज सहजासहजी साधूला स्वीकारत नाही महाराज, साधूला स्वीकारत नाही. समाजाला संत कळत नाही. ऐका ना, मनुष्य किती मोठा विद्वान झाला त्याला 3 गोष्टी सहजासहजी कळत नाही. 1, माणसाला कधी धर्म कळत नाही. 2, माणसाला ब्रह्म कळत नाही. आणि 3, माणसाला संत कळत नाही. ब्रह्म कळत नाही, धर्म कळत नाही. तू म्हणाल महाराज काय बोलतो, धर्म कळत नाही? धर्म कळत नाही ज्ञानोबांचीच भाषा आहे. आम्ही धर्माच्या बाबतीमध्ये मोठा दंभ करतो, आम्हाला धर्म कळत नाही. तुम्ही म्हणाल महाराज धर्म कळतो म्हणून सप्ताह मंदिरे, धर्म कळतो म्हणून पारायण, तुम्ही कसं बोलता? ज्ञानोबा म्हणतात सांप्रत काळातल्या माणसाला धर्म कळत नाही. तुम्ही एकनाथ महाराजांचं भागवत वाचा आणि धर्माचं स्वतंत्र प्रकरण आहे. भागवत धर्माचं काय धर्म म्हणजे डोळे विस्फारतील तुमचे सगळं वाचून. धर्म म्हणजे काय कळत नाही का? सतत दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन आणि सतत विनाकारण दुसऱ्याची निंदा करून आमच्या बुद्धीतली धारणा शक्ती भ्रष्ट झालेली आहे. आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला ब्रह्म कळत नाही. का? ब्रह्म कळण्याकरता अधिकारी सद्गुरू भेटत नाही. आम्हाला ब्रह्म कळत नाही, अधिकारी सद्गुरू भेटत नाही महाराज. आणि आम्हाला संत कळत नाही. का संत कळत नाही? कारण खरा संत, मी संत आहे हे कधी जगाला कळूच देत नाही, म्हणून जगाला संत कळत नाही. चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण मिरवी जगा माझी, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. मी अलौकिक आहे अशी ज्याची भावना कधी नसते, सामान्यातल्याही असामान्यपणा ते लपवून ठेवतात आणि सामान्याप्रमाणे वागतात. संत शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. त्या काळामध्ये ज्ञानोबांना प्रचंड छळ सहन करावा लागला. माझे गुरुजी म्हणायचे त्या काळातले लोक किती अवघड होती म्हणे. अरे ज्यांच्या नावाने जन्मधन्य होतो त्या काळात त्यांचा जन्मच नाकारला होता. कशी लोक होती? गुरुजी म्हणायचे त्या काळात लोकांच्या डोक्यात पगड्या मोठ्या होत्या, पण त्या पगड्यांमध्ये डोकी फार छोटी होती. त्यांना संत कळत नव्हते महाराज. विद्वत्ता आली म्हणजे साधू कळतोच असं नाही. आम्हाला साधू कळण्याकरता एक वेगळी दृष्टी असावी लागते आणि ती दृष्टी कृपेने प्राप्त होते. संत कळत नाही.